या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावली विठुरायाकडे प्रार्थना करत म्हणत असते की माझी फक्त एकच इच्छा आहे आणि ती म्हणजे या घरातील लोकांचं मन जिंकणं. मात्र हे सगळ्यात अवघड काम आहे, त्यामुळे तूच आता मला मार्ग दाखव. या घरातील लोकांचं मन कसं जिंकू ते मला सांग. आणि त्याचवेळी सरूमावशी किचनमध्ये भाजीपाला घेऊन येतात आणि त्यांच्या पाठोपाठ अमृतासुद्धा. ती सरूमावशींना म्हणत असते की आता तुम्ही जाऊन आराम करा, मी सगळा स्वयंपाक करते. आणि त्यावेळी सावली म्हणते की वहिनी, मी सुद्धा तुम्हाला मदत केली तर चालेल ना. आणि त्यावर अमृता हसून हो म्हणते. त्यानंतर त्या दोघीजणी सरूमावशींना आराम करायला सांगतात आणि स्वयंपाकाला सुरुवात करतात. तर दुसरीकडे गाण्याच्या कार्यक्रमांसाठी सतत भैरवीला कॉल येत असतात. मात्र भैरवी ताराचं शेड्यूल बिझी आहे असं सांगून त्यांना नकार देत असते. आणि मग त्यानंतर तारा म्हणते की आता आपण काय करायचं, कारण गाण्याच्या कार्यक्रमांसाठी तर सारखे कॉल येत आहेत. तर भैरवी म्हणत असते की तेच तर मला कळत नाही आहे ना, आपण अजून किती लोकांना नाही म्हणायचं. जेव्हापासून सारंगच्या रिसेप्शनमधला कार्यक्रम झाला आहे तेव्हापासून आपल्या कार्यक्रमांची यादी तर वाढतच चालली आहे. तर तारा म्हणत असते की त्या दिवशी ना तर आपण पकडलोच गेलो असतो. माझ्या तर पोटात अगदी गोळा आला होता, कारण मी स्टेजवर होते आणि ती सावली माझ्यासमोर. जर त्या दिवशी काही झालं असतं ना तर आपलं काही खरं नव्हतं. आणि त्यावेळी भैरवी म्हणते की तारा, तू काळजी करू नको, यापुढे काय आणि कसं करायचं ते मी बघेल, तू फक्त स्टेजवर उभी राहा. आता मी जो डाव टाकणार आहे ना त्यामुळे ती सावली अलगद आपल्या जाळ्यामध्ये अडकेल. काही झालं तरी तिला तुझ्यासाठी गाणं गावंच लागेल. आणि ते ऐकून तारासुद्धा खुश होते. तर दुसरीकडे सावली खूप काळजीत असते आणि ते बघून अमृता तिला विचारते की काय झालं सावली, कशाचा विचार करतीये. तर सावली तिला म्हणत असते की वहिनी, मी या घरातल्यांचं मन कसं जिंकू ना ते मला कळतच नाहीये. आणि ते ऐकून अमृता म्हणते की माझी आई मला नेहमी म्हणते की जर नवऱ्याचं मन जिंकायचं असेल ना तर त्याच्यासाठी चांगलं जेवण बनवावं. आणि ते ऐकून सावली खुश होत म्हणते, मग मी सुद्धा आज सगळ्यांसाठी छान शिरा बनवू का. आणि त्यावर अमृता हो म्हणते आणि मग सावली लगेच शिरा बनवायला सुरुवात करते. तर दुसरीकडे सावलीच्या घरी मात्र खूपच बेताची परिस्थिती असते. अप्पू सावलीच्या आईला म्हणत असतो की मला खूप भूक लागली आहे आणि आज मला वरण भात आणि त्यावर साजूक तूप खाण्याची इच्छा झाली आहे. तू पटकन माझ्यासाठी बनव, तोपर्यंत मी खेळून येतो. मात्र जेव्हा सावलीची आई घरातले डबे बघते तेव्हा घरामध्ये काही शिल्लक राहिलेलं नसतं, त्यामुळे ती काळजीत पडते. तर दुसरीकडे सावलीने छान साजूक तुपातला शिरा बनवलेला असतो, त्यामुळे अमृता तिच्यावर खुश होते. तर दुसरीकडे एकनाथ सखदेवला म्हणत असतो की 15 दिवसांपूर्वी भजनाच्या कार्यक्रमासाठी आपल्याला फोन आला होता. त्यांना एकदा तू पुन्हा फोन करून विचार कार्यक्रमाचं काय झालं ते. त्यामुळे मग सखदेव त्या माणसाला कॉल करतो आणि कार्यक्रमाबद्दल विचारतो. तो म्हणत असतो की कार्यक्रमाचं बघा काहीतरी, कारण आमचं घर या कार्यक्रमावरच सुरू आहे. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच सावलीची आई त्या ठिकाणी येते आणि ती एकनाथला म्हणत असते की बघा ना, घरातलं सगळं सामान संपलं आहे. आणि तितक्यात अप्पू परत त्या ठिकाणी येत तिला विचारतो की जेवण झालं का, पण ती काहीतरी कारण सांगून त्याला पुन्हा बाहेर खेळायला पाठवते. त्याचवेळी जयंती त्या ठिकाणी येते आणि घरात अन्नाचा एकही कण नाही आहे हे बघून ती हसू लागते. ती म्हणत असते की करा ना तुमच्या लाडक्या लेकीला फोन, ती तर तिकडे सोन्याच्या पलंगावर झोपत असेल, काजू बदाम खात असेल. तिला फोन करून सांगा इकडे 10-15 हजार रुपये पाठवायला, तिची काही जबाबदारी संपली नाहीये. आणि ते ऐकून सगळेच जण रागात तिच्याकडे बघू लागतात, पण कोणीही काही बोलत नाही. त्यामुळे जयंती हसतच म्हणते की काय झालं, मला गप्प बसा असं तुम्ही म्हणणार नाही का. त्यावेळी एकनाथ तिला सांगतो की जरा तुझ्या तोंडाला आवर घाल, गप्प बस. आणि त्याचवेळी भैरवी आणि तारा त्या ठिकाणी येतात. भैरवी नाटक करत म्हणत असते की मी असताना तुम्ही कशाला काळजी करताय. आणि मग त्यानंतर ती तिच्या माणसाला सामान घेऊन आतमध्ये बोलावते. तिने भागवतांसाठी संपूर्ण किराणा आणलेला असतो आणि ते सगळं सामान बघून जयंती तर खूपच खुश होते आणि म्हणत असते की तुम्ही तर सगळंच घेऊन आलाय, आता 2 महिने आम्हाला काही बघावं लागणार नाही. मात्र माझा फेसपॅक तेवढा राहिला. आणि तिचं ते बोलणं ऐकून भैरवी रागातच तिच्याकडे बघते, त्यामुळे जयंती गप्प बसते. तर एकनाथ भैरवीला म्हणत असतो की हे सगळं करायची काय गरज होती तुम्हाला भैरवी माई. तर भैरवी नाटक करत म्हणत असते की असं कसं, तुमच्या मुलीने मला जे वचन दिलं आहे ते वचन ती तर एकदम व्यवस्थितपणे पाळते ना, मग मी सुद्धा माझं वचन पाळायला नको का. तुमची सावली इथे नसताना मीच तुमची काळजी घेणार ना. आणि यात मी काय तुमच्यावर उपकार वगैरे करत नाहीये, शेवटी हे माझं कर्तव्य आहे.
आणि मग त्यानंतर ती असंही म्हणते की चला आता आपण सावलीला फोन करू आणि तिला सांगूयात की मी इथे तुम्हा सगळ्यांची काळजी घेत आहे ते. आणि मग त्यानंतर ती लगेच सावलीला कॉल करते आणि तिची विचारपूस करते. तर सावली म्हणत असते की मी ठीक आहे, पण काय झालं, काही काम होतं का? आणि त्यावर भैरवी सांगते की हो सावली, तू मला दिलेलं वचन अगदी व्यवस्थितपणे पाळतेस ना, म्हणून मग मी सुद्धा तुला दिलेलं वचन पाळत आहे. मी इथे आपल्या घरी आले होते आणि तुझ्या कुटुंबासाठी मी सगळं सामानसुद्धा घेऊन आली, त्यामुळे आता तू काही काळजी करू नको. आणि ते ऐकून सावलीला वाईट वाटतं. तर जयंती लगेच भैरवीकडून फोन घेते आणि आनंदाने तिला सांगू लागते की अगं यांनी तर सगळंच सामान आणलं आहे, आता 2 महिने आम्हाला काही बघावं लागणार नाही. आणि मग त्यानंतर भैरवी पुन्हा फोन घेत सावलीला म्हणते की सावली, मी तर माझं वचन पाळते आणि मी तेच संस्कार तुझ्यावर सुद्धा केले आहेत, त्यामुळे तू सुद्धा मला जे वचन दिलं आहे ना ते पाळ. आता गाण्यांच्या कार्यक्रमाच्या खूप ऑर्डर्स येत आहेत, त्यामुळे तू नक्की कार्यक्रमासाठी ये. आणि तिचं ते बोलणं सुरू असतानाच नेमका जगन्नाथ त्या ठिकाणी येतो आणि जगन्नाथला बघून भैरवी खूप चिडते आणि मग त्यानंतर ती आणि तारा लगेच तेथून निघून जातात. तर जगन्नाथ घरात पाऊल ठेवणारच असतो, पण तितक्यात एकनाथ त्याला थांबवतो आणि त्यामुळे जगन्नाथ घराच्या बाहेरच उभा राहतो. तर जयंती म्हणत असते की तुम्हाला लाज वाटत नाही का इथे यायला? आमच्या सावलीला तुम्ही मुलगी मुलगी म्हणताना, मग तिच्या लग्नाच्या वेळी आमची जेवढी बेइज्जती झाली तेवढी करून तुमचं पोट भरलं नाही का? तुमची हिंमत कशी झाली पुन्हा इथे पाऊल ठेवण्याची? मात्र तेव्हा जगन्नाथ काही न बोलता फक्त खाली मान घालून उभा असतो आणि मग त्यानंतर एकनाथसुद्धा त्याला खूप सुनावतो. तर दुसरीकडे घरातील सगळेजण नाश्ता करण्यासाठी एकत्र बसलेले असतात. सावली मात्र किचनमधूनच त्यांच्याकडे बघत असते. अमृता सगळ्यांना जेवण वाढत असते आणि त्यावेळी मग तिलोत्तमा राजकुमारला विचारत असते की आपल्या कंपनीच्या मागे जी झोपडपट्टी आहे तिथे आपले खोटे प्रोडक्ट्स बनवत होते, त्या लोकांना तुम्ही पकडलत ना, पोलिसांच्या ताब्यात दिलं ना? आणि त्यावर तो सांगतो की हो, तू काळजी करू नको, त्या लोकांना मी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. तर तिलोत्तमा म्हणत असते की अशा खोटारड्या लोकांना ना शिक्षा व्हायलाच हवी, तू अजिबात त्यांना सोडू नको, हवं तर आपण अजून एखादा लॉयर बघूयात, त्यांना कडक शिक्षा व्हायला हवी. आणि त्यावर तो हो म्हणतो. मात्र त्याच वेळी ऐश्वर्या मध्ये पडत म्हणते की बाहेरच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी आपण लॉयर्स तर उभे करू, मात्र आपल्या घरात जे खोटारडे लोक आहेत त्यांचं काय करायचं? आणि तिचं ते बोलणं ऐकून सगळेच जण सावलीकडे बघू लागतात. तर सावली खाली मान घालूनच उभी असते आणि मग ऐश्वर्या म्हणते की मॉम, आपण अजून किती दिवस या खोटारड्या मुलीला आपल्या घरात ठेवायचं आहे? आणि तिचा तो प्रश्न ऐकून सावली खूप घाबरते, मात्र घरातील कोणीही काही उत्तर देत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.